बाबा, ह्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन आहे. काय? आज आज सरनोबत सरांनी मला नोकरी ऑफर केली आहे, आतापेक्षा दुप्पट पगाराची. तुम्ही नको, नाही 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 कुसुम, तू तू बँकेतली नोकरी सोडू नकोस. खरंच सोडू नकोस. कंपनीचा काय भरोसा. आज त्यांची गरज आहे म्हणून दुप्पट पगार देऊन बोलवतील, उद्या त्यांची गरज संपली की फेकून देतील निकमी झालेल्या वस्तू सारखी. आता माझी अवस्था पाहतेस ना काय झालीये ते. बरं, मग एका अटीवर. आज तुम्ही जे काही केलं तसं परत कधीच नाही करणार. खरंच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून देवानं मला तुझ्यासारखी मुलगी दिली. आणि मला तुमच्यासारखे बाबा. बाबा, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? का लाजवतेस? मग स्वतःला असं कमी समजू नका. मला त्रास होतो. नाही, तुला त्रास होतो ना बाळा? नाही, मी असं नाही बोलणार. खरंच पुन्हा नाही बोलणार. मी तुला वचन देतो, मी आज जे काही वागलो ना तसं पुन्हा नाही वागणार. तुला त्रास नाही होणार. ओ कामले वहिनीनो, वाय साखर द्या का? अगं आजच संपलीये. त्या गोट्या भाऊजींकडे माग ना. आज सकाळीच किराणा मला आलाय बघ. बर येता मी. ए मंजुळा, इकडे ये. काय? अगं तुला कळलं का? कोणाबद्दल? अगं ती कुसुम आहे ना, साळभर तिचा विषय सारखा चालू असतो बघ. आता हा काय नवीन? अगं मी तर आता असं ऐकलंय, ती तर म्हणे लग्नच करणार नाहीये. काय सांगताव काय? हो, तुला सांगते, वासंती आणि देशमुखानीच तिला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं असेल. सोन्याचं अंड देणारी कोंबडी कोण कापेल? खरा बोलताव या तुम्ही? मुलगी असावी तर अगदी कुसुम सारखी. हा काय बोलताव काय? खरा सोना हाय वा. डबल सॅलरी ऑफर केली. किती वेळा विचारणार आहेस? ताई, ताई बोल, ऐकते. सरनोबत सरांचं खूप मोठं ऑफिस असेल ना, आणि त्यांचं आणि तुझं खूप छान रिलेशन आहे. प्लीज माझ्या जॉबसाठी विचारशील? इतक्यात गिवअप केलंस? नाही ताई, अगं तुझ्या एकटीवरच सगळा लोड पडतोय. मला नोकरी मिळाली ना की मी पण घरी पगार देत जाईल. हे बघ रूपा, मला पर्सनली असं वाटतं की तुला तुझ्या मेरिटवर जॉब मिळावा, आणि माझी खात्री आहे आज ना उद्या तुला तो नक्की मिळेल. ताई, ताई तुला तर माहिती आहे ना, इंटरव्ह्यूच्या प्रोसेसचीच खूप भीती वाटते मला. तुझ्या ओळखीत इंटरव्ह्यू न देता मग ती भीती घालवण्याचा प्रयत्न करायचा का त्यापासून दूर पळण्याचे मार्ग शोधायचे? ताई मी प्रयत्न करतेय पण यशच नाही मिळत आहे. रूपा, तुला एक गोष्ट सांगू? मुंगी तिच्या वजनापेक्षा दुप्पट वजन उचलण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा ती कित्येक वेळा अयशस्वी ठरते. पण म्हणून ती तिचा तो प्रयत्न सोडत नाही. जे हार मानत नाहीत यश त्यांनाच मिळतं. पण ताई, मला पण नोकरी करायचं आणि तुझ्यासारखा घरी पगार द्यायचा आहे, म्हणजे तेवढंच तुझ्यावरचं बर्डन कमी होईल. मला मदत व्हावी म्हणून वशिल्यावर जॉब करण्याची काही गरज नाहीये. पण ताई हे बघ, पहिली गोष्ट, तुला वाटतं तसं घरच्या जबाबदारीचं मला काही बर्डन नाहीये. आणि का असेल? आई बाबा आहेत ते माझे. तसं नाहीये ताई, म्हणजे आपल्या घराचा खर्च, दादाच्या घरचा हप्ता, हे सगळं तू एकटी मॅनेज करते. याचंच आई बाबांना दडपण येतं ग. आणि आपला मोठा भाऊ असूनही तो, अगं अधिकार आहे तो माझा. आणि रूपा, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, या जनरेशनची आहेस. निदान तू तरी आई बाबांसारखा विचार करू नकोस.
ताई मला मनापासून नोकरी करायचं आणि तुझ्यासारखं त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचंय. हो ना, मग कर, पण स्वतःच्या हिम्मतीवर जॉब शोध. करते मी, मनापासून करतेय, मग तेच जास्त महत्वाचं आहे. हे बघ रूपा, मुलगा आणि मुलगी यात आजही फरक केला जातो. कायद्यानं समान अधिकार दिले असले तरी मनात भेद अजूनही आहेत. म्हणजे बघ ना, मुलीनं मनापासून आई वडिलांसाठी काही केलं तर त्यांना त्याचं दडपण येतं, ओझं वाटतं. यापेक्षा मोठं दुःख अजून काय असू शकतं. ज्या दिवशी हा भेद मिटेल ना, तेव्हा खरी समानता आली असं आपण समजू शकतो. कळलं? डिझाईन ओके आहे, पण या बुकशेल्फचं डिझाईन थोडं जॅझी आहे. आय वॉन्ट इट क्लासी अँड सिम्पल. ओके, मी उद्या डिझाईन्स मेल करते. ग्रेट. अनुज, डू यू रिअली लाईक माय डिझाईन्स? ऑफकोर्स. म्हणजे प्रियानी मला तुझ्या आधीच्या कामांबद्दल सांगितलं होतं आणि तुझ्या प्रिव्हियस प्रोजेक्टचे फोटोजही दाखवले होते. करिअरच्या सुरुवातीलाच इतकी प्रेस्टिजियस कामं केलेत तू. इट्स रिअली रिमार्केबल. थँक्स फॉर अप्रिसिएशन. इट रिअली मीन्स अ लॉट. यू हॅव अर्नड इट. तू प्रियाची मैत्रीणच म्हणून नाही, पण तुझ्या कॅलिबरमुळे तुला हे काम नक्कीच मिळेल. हो, आणि मलाही तेच आवडेल. ग्रेट. सरनोबत इंडस्ट्रीजमध्ये काम करायला मिळणं म्हणजे इट्स अ प्रिव्हिलेज. थँक्यू, बट ऑल क्रेडिट गोज टू माय डॅड. त्यांच्या हार्डवर्कमुळेच आज सरनोबत या पोझिशनला आहेत. येस. थँक्यू. थँक्यू काका. तू नवीन व्हेंचर लॉन्च करतोयस असं ऐकलंय? ॲक्च्युली बाबांची अशी इच्छा आहे की मी हे प्रोजेक्ट टेक ओव्हर करावं. मी नुकतंच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करून आलोय US हून. सो ऑसम, दॅट्स ग्रेट. इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. या. मी डॅड ऑफिसमध्ये आहेत का बघते आणि कळवते. हो काका, काय करताय तुम्ही? कुठे बघून चालताय? आता मी पडले असते ना. सॉरी छोटे मॅडम. अहो सॉरी काय काका, आता जर मी पडले असते तर या फुटलेल्या कप्पांवर पडले असते ना, आणि ही काच जर माझ्या हातात गेली असती तर? अहो काका, हातातली काच जर निघाली नाही ना तर सेप्टिक होतं. अहो काका, आणि नीट केअर नाही केली तर ते इन्फेक्शन वाढूही शकतं, आणि मग इधर माझा हात कापावा लागणार, नाहीतर मग मी मरणार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हो मॅडम, असं अभद्र कशा पाय बोलताय? इट्स ओके, लिव्ह इट. डॅड आहेत का ऑफिसमध्ये? मोठे साहेब मगाशीच बाहेर गेले, छोटे साहेब आहेत मध्ये. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. कसली क्लासी आणि कॉन्फिडंट दिसते ही. ब्रो तर खूप खुश दिसतो हिच्यासोबत. कोण आहे ही? हिला कुठेतरी पाहिलंय. कुठे? काका, ही कोण आहे? कोणी श्वेता मॅडम म्हणून आहे ती. श्वेता? कुठेतरी पाहिलंय मी हिला. कुठे बरं पाहिलंय? ओ माय गॉड, हीच आहे ती आर्किटेक्ट श्वेता प्रधान. हिचे तर 5000 फॉलोअर्स आहेत. काकीला सांगायला हवं. कुसुम. मिस कुसुम देशमुख.
जयप्रकाश, या पत्रिकेची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. म्हणजे या मुलीची कुसुमची पत्रिका पाहत असताना मला सतत डोळ्यासमोर अनुजची पत्रिका दिसत होती. याचा अर्थ दोघांची पत्रिका दोघांची पत्रिका उत्तम जुळते. आवडली? ब्रो आणि श्वेताची पेर किती कमाल दिसते ना. पण नाव काहीच अगं श्वेता प्रधान आर्किटेक्ट आहे, फेमस आहे. श्वेता प्रधान श्वेता प्रधान श्वेता प्रधान ओ ओ म्हणजे ते प्रधान ग्रुपचे. येस, रघुनाथ प्रधान यांची वन अँड ओनली डॉटर. जस्ट इमॅजिन आंटी, दी अनुज सरनोबत, दी श्वेता प्रधान यांचं लग्न झालं तर. मी अशा पत्रिकेची कित्येक दिवस वाट पाहत होतो. काही पत्रिका जुळवून पाहिल्या, पण माझ्या मनासारखी अनुजच्या पत्रिकेशी जुळेल अशी एकही पत्रिका मला सापडत नव्हती. मग गुरुजी, आता काय वाटतंय तुम्हाला? ही संधी तुम्ही सोडू नका. याहून चांगली पत्रिका मिळणं कठीण आहे. येस. व्हॉट अबाउट अनुज? नाही, त्याच्या चॉईसच्याच मुलीशी लग्न करणार असं त्यांनी डिक्लेअर केलंय. येस, सी दे नो इच अदर. म्हणजे आय एम नॉट शुअर, हां. पण मी तिथे गेले होते ना तेव्हा पाहिलं ते मस्त गप्पा मारत होते. वाव. पण जेपी आणि सुहासिनीला आवडेल का? डोंट वरी, मी बोलेन त्यांच्याशी. गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल. भीम, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मिस नको करू. रेडी आहेस का? अरे तू वेडी आहेस का? डबल सॅलरी, डर्फबल सल्फर दिरफत आहेत. तुझे सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह होतील. नेहा, माझा निर्णय झालाय. तुला गोल्डन अपॉर्च्युनिटी कळते? एवढी मोठी कंपनी आहे, जेपी सारखा बॉस, टेम्पटिंग सॅलरी, बॉक्स. तेच, इट्स टू गुड टू बी ट्रू. येस इट इज. म्हणून तर ही अपॉर्च्युनिटी तू ले ना यार. नेहा, अगं जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि ते मला जी पोझिशन ऑफर करतायत त्यासाठी जो एक्सपिरियन्स लागतो तो नाही आहे माझ्याकडे. यु नो व्हॉट, यू आर द बेस्ट. नेहा, पण तुला कुसुम मॅडम, या महिन्याच्या EMI ची रिमाइंडर नोटीस. डेट उलटून गेली आहे. नॉट एक्सेप्टेबल. तुम्ही मराठी शाळेत शिकलाय ना, मग तुम्हाला ती म्हण माहिती असेल, अंथरूण पाहून पाय पसरावे. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की EMI फेडता येत नसेल ना तर लोन घेऊच नाही. घे, उचल. तू रिलेशनशिप मॅनेजर आहेस, कामासाठी केलं असेल त्यांनी. हॅलो. मिस कुसुम, येस सर. आपल्याला भेटता येईल? तुम्ही संध्याकाळी वेळ काढू शकता का? हो सर, पण तुम्ही दिलेल्या ऑफरबद्दल बोलायचं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी हा जॉब नाही सोडू शकत. नो प्रॉब्लेम. माझं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. ओके सर. मी तुम्हाला वेळ आणि व्हेन्यू टेक्स्ट करतो. हो सर, मी वेळेत पोहोचेन. सुहासिनी, गुरुजींनी सांगितलंय ना, नको चिंता करूस. नाही, चिंता करत नाहीये. अनुजचा विचार करते. त्याला ही मुलगी पसंत नाही पडली तर त्याची आवड माहिती आहे तुम्हाला. मी बोलतो त्याच्याशी.
कुसुम, मला माहिती आहे मी लोनचे हप्ते देऊ शकलो नाही आहे, पण काय करू अगं? सॅलरी आली की ती कशी संपते तेच कळत नाही. दादा, माझी पण तीच परिस्थिती आहे. घरचा खर्च, लोनचा हप्ता माझ्या सॅलरीमध्ये मॅनेज होत नाही आणि बँकेत दर महिन्याला बोलणी खावी लागतीये. आता कसं सांगू तुला? अगं, माझी कंपनी माणसं कमी करण्याचा विचार करते आणि त्यात माझं नाव असेल असं वाटतंय मला. का? रिसेशन तर नाहीये. कंपनीचा डिसिजन आहे ना तो, आपण कसं विचारणार? दादा, असं काही ऐकण्यातही आलं नाहीये. अगं, कंपनीचा इंटरनल डिसिजन आहे तो, अजून ऑफिशियली डिक्लेअर केलेला नाहीये. हे बघ दादा, तू रागवू नकोस, पण घरातल्या इतर वस्तू तू हप्त्यावर घेतल्यास तेव्हा बँकेच्या लोनचा हप्ता पण तू एक्सपेन्समध्ये धरायला हवा होतास ना. अगं, धरला होता मी, पण मृदूला तिच्या डिमांड्स काही संपतच नाहीये. एक झालं की दुसरं असतं बघ. कोल्हे सर मला दर महिन्याला सगळ्या स्टाफ समोर लोनच्या हप्त्याची रिमाइंडर नोटीस देतात. खूप एम्बॅरेसिंग होतं ते. अरे बापरे. मी काय म्हणतो, तू बँकेत का जॉब करतेस? आय मीन, तू कॉर्पोरेट सेक्टर किंवा IT सेक्टरमध्ये ट्राय कर ना. दादा, इथे प्रश्न माझ्या जॉबचा नाहीये. नाही कसा? तूच म्हणालीस ना तुला सॅलरी अपुरी पडते म्हणून. बघ, आपण नेहमी मोठी स्वप्न बघायला हवीत. म्हणजे उत्तम जॉब असेल तर उत्तम सॅलरी असेल, तुला स्वतःचं घर घेता येईल आणि या चाळीतून बाहेर पडता येईल. मी चाळीतही आनंदात आहे दादा. अगं, काय ठेवलंय त्या चाळीत? तू आता प्लीज बाबांसारखी नॅरो माइंडेड विचार करू नकोस हा. बाबांसारखा प्रॅक्टिकल विचार करतेय. बँकेचा जॉब हा सिक्युअर्ड असतो आणि आत्ता माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी मला सिक्युअर्ड जॉबचीच गरज आहे. अगं, पण तूच म्हणालीस ना तुला सॅलरी अपुरी पडते म्हणून. हे बघ दादा, तुला मोठी स्वप्न पाहायला आवडतात, चाळीतलं वातावरण आवडत नाही, हे सगळं मी समजू शकते, पण प्लीज मला आग्रह करू नकोस. अगं, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय ना कुसुम. बरं, मी 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 सगळं सांभाळून घेईन. तुला मोठी स्वप्न पाहायची आहेत, तू पहा. नवीन जॉब शोधण्यासाठी तुला शुभेच्छा, पण मला आता निघावं लागेल. घरी सगळे वाट पाहत आहेत. मी निघते. अगं कुसुम, कुसुम. सॉरी सर, मी तुम्ही दिलेली जॉब ऑफर नाकारली. सॉरी म्हणण्याची गरज नाही आहे. आय कॅन अंडरस्टँड. बँकेने, एस्पेशली कामत सरांनी खूप केलंय माझ्यासाठी, आणि जर जास्त सॅलरीसाठी जॉब सोडला असता तर ते स्वार्थी वाटलं असतं. अगदी बरोबर. सर, तुम्हाला माझं वागणं रूड वाटलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. जस्ट डोंट वरी. पर्सनल असिस्टंटची ती पोस्ट फिल झाली आहे. नवीन मुलगी 2 दिवसात जॉईन होते. ग्रेट न्यूज सर. बाप्पाच्या कृपेने कोणाचं तरी भलं झालं. मिस कुसुम, मला तुमच्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. बोला ना सर. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी जे काही बोलणार आहे त्याचा शांतपणे विचार कर. उत्तराची घाई नाही. कुसुम, तू सरनोबत घराण्याची सून होशील का?